नमस्कार श्रोते हो, दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, तुम्ही ऐकताय ज्योती पुजारी यांची अनंत यात्रा ही कादंबरी आणि आज भाग 7वा. गुंजा 13 वर्षाची असली तरी दिसायची मात्र 15-16 वर्षांची. उंचीपुरी उफाड्याच्या बांध्याची गुंजा नुकत्याच उमलू पाहणाऱ्या कळीसारखी मोहक तजेलदार दिसायची. राजाची राणी शोभावी तशी गुंजा त्या झोपडपट्टीत सगळ्यांच्या नजरेत मावत नसे. गफूरचे तिला आपल्या जाळ्यात ओढण्याचे प्रयत्न सुरू होते, पण सावित्रीची तिच्यावर घारीसारखी नजर होती. आपलं काम करून ती गुंजाची शाळा सुटायच्या वेळेत घरी परतायची. गुंजा शाळेत जायला लागल्यापासून नीटनेटकी राहायची. वेळच्या वेळी आपला अभ्यास करायची. दरवर्षी पास व्हायची. त्या दिवशी श्रावणातला पहिला सोमवार होता. आज गुंजाची शाळा रोजच्यापेक्षा लवकर सुटते हे सावित्री कामाच्या गडबडीत विसरून गेली. गुंजाची शाळा सुटली तशी पाठीवर दप्तर टाकून ती तिच्याबरोबर शाळेत शिकणाऱ्या वस्तीतल्या इतर मुलींच्या बरोबर आपल्या घराकडे निघाली. तेवढ्यात पावसाची एक जोरदार सर आली. वस्तीत येईपर्यंत सगळ्या जणी ओल्या झाल्या. पानाच्या टपरीवर उभ्या असलेल्या गफूरनं गुंजाकडे बघून शिट्टी मारली. पानाच्या टपरीवर पान सिगरेट घ्यायला आलेली माणसं गुंजाकडे डोळे फाड फाडून बघत होती. सोबतच्या पोरींशी बडबड करत आपल्याच नादात जाणाऱ्या गुंजाचं त्या सगळ्यांकडे लक्षही नव्हतं. अरे ये तो कली फूल बन गई, गफूरच्या तोंडून निघालं. गुंजाकडे टक लावून बघणारा शकील हातातल्या पानाला चुना लावायलाच विसरला. कौन से खदान से निकला ये हीरा, गिऱ्हाईकाची आगाऊ चौकशी. न तू उस्ताद का नाम सुना है? अरे वो वही ना, कुछ साल जिसका मर्डर हो गया था. हाँ, उसी की बेटी है. इसकी माँ भी बहुत चिकनी दिखती थी. 3 बड़ी बड़ी बेटियों की माँ है, लेकिन अभी जवान दिखती है. मैंने बहुत कोशिश की, लेकिन वो परी अभी तक मेरे हाथ नहीं आई. जाएगी कहाँ? आज नहीं तो कल हाथ लगेगी. पान टपरीवर गिऱ्हाईकांची वर्दळ सुरू होती. शकील गिऱ्हाईकात गुंतला. गफूरनं चारमिनारचं एक पाकिट उचललं आणि तो आपल्या गुत्त्यावर आला. गुत्त्यावर 1-2 बेवडे बसले होते. परभ्याला आत्ता येतो असं सांगून तो बाहेर पडला. रस्त्यातून वाहणारे सांडपाण्याचे ओघळ ओलांडत तो सावित्रीच्या झोपडीजवळ आला. इकडे तिकडे बघत जरा थांबला. पॅन्टच्या खिशातनं आगपेटी काढली. पाकिटातली सिगरेट काढली. काड्यापेटीच्या काडीनं ती पेटवली. सिगरेटचा एक जोरदार कश घेतला. ओठाचा चंबू करून सिगरेटच्या धुराची वलय सोडत हळूहळू तो सावित्रीच्या झोपडीच्या दारापाशी आला. दुपारची वेळ असल्यामुळे वस्तीतली बाया माणसं आपापल्या कामाला गेली होती. पावसाचे दिवस असल्यामुळं घरी राहणारी चिल्ली पिल्ली म्हातारी कोतारी आपल्या खोराड्यात दडपून होती. गफूर चोरासारखा सावित्रीच्या घरात शिरला. गुंजा मायच्या जुन्या लुगड्याच्या चिरगुटानं डोकं पुसत दाराकडे पाठ करून उभी होती. गफूरने तिला विळखा घातला तशी ती घाबरून जोरात ओरडली. सिगरेट किमामचा उग्रवास तिच्या नाकात शिरला. तिने जरा जोर लावून स्वतःला सोडवण्याचा प्रयत्न केला. गुंजा तू बहुत खूबसूरत है रे. गफूर तिच्या कानाशी कुजबुजला. त्याचा आवाज तिने ओळखला. आधी तो तिच्या मायकडे खूपदा यायचा. काहीतरी बोलत बसायचा. एकदा मायनी त्याला चांगलं खडसावलं तेव्हापासून त्याचं घरी येणं बंद झालं होतं. त्याचा आवाज तिचा चांगला ओळखीचा होता. गफूरच्या मला सोड, ती जोरात ओरडली. याच वस्तीत ती जन्मली, लहानाची मोठी झाली. खोराड्यासारख्या झोपड्यांमध्ये आईबापांचे संबंध या पोरांपासून लपून राहिले नव्हते. शिवाय इथे विनासंकोच त्यावर बोललं जाई. सतत कानावर पडणाऱ्या शिव्यांमधनं ते सगळं उघड्यावर येत असे. बाप मेला तेव्हा गुंजा खूप लहान होती. तिला या कशाची जाणीव नव्हती. तिथल्या वातावरणात वाढता वाढता तिला नकळत सगळं कळत गेलं होतं. अरे गुंजा चॉकलेट खाएगी क्या? गफूरचा लघळपणा सुरूच होता. गुंजा कडकडून त्याच्या हाताला चावली.
गफूरनं हात झटकला, तो वेदनेनं किंचाळला, त्याचा संताप झाला. ही एवढीशी आत्ता कुठे भुईतनं वर आलेली पोरगी या गफूरची दुश्मनी घेत होती. त्याच्या अंगाची लाही झाली. त्याच्या पकडीतनं सुटलेली गुंजा दाराकडे धावली. गफूरनं तिच्या मागे झेप घेतली. घरात येणाऱ्या सावित्रीवर गुंजा धडकली. सावित्रीने तिला धरलं नसतं तर गुंजा पडलीच असती. सावित्रीने गुंजाकडे बघितलं. गुंजा खूप घाबरली होती. काय झालं बाई? भेदरलेल्या गुंजानं मागं वळून बघितलं. गफूरला आपल्या घरात बघून काय घडलं असेल याचा अंदाज सावित्रीला आला. गफूर, तुले काही लाज सरमत राहिलीच नाही? गुंजे, यानं तुले काय केलं? अरे कुछ नहीं किया, करने का पहले तो आ गई इधर. हाताचं रक्त रुमालानं पुसत तो बेशर्मासारखा हसत म्हणाला. सावित्रीला अचानक समोर बघून त्याने आपला राग गिळून टाकला. प्रेमानं घेतलं तर आज ना उद्या दोघीही मायलेकी आपल्या ताब्यात येतीलच. जातेत कुठं? गुंजाशी तर मी निकाहच करीन. हातगाईवर आलो तर ही वाघीण आणि तिचं हे बछडं आपल्याला वेशीवर टांगतील. बेटा गफूर, सबर कर. सबर का फल हमेशा मीठा होता है. स्वतःला तो समजावत राहिला. सावित्री जरा लेट आली असती तर ही अनारकली, चल गफूर, गफूर पहिले बाहेर हो. अरे जा तो रहा हूं, इतना गुस्सा क्यों होती हो? असं म्हणत तिच्या तोंडाकडे टक लावून बघत तो तसाच उभा राहिला. गुंजे जाय, सलमानच्या चले बोलावणार. असं तसं या म्हणाव. घरात नाक घुसला म्हणून सांगतेले. गुंजानं धावत जाऊन सलमान चाच्याला बोलून आणलं. कहाँ है साप? तेवढे सगुणही आली कामावरनं परत. हा पा, भला जात सरप. तिनं गफूरला त्याची कॉलर धरून बाहेर ओढलं. ती असं काही करेल याची कल्पना नसलेला गफूर तिने ओढल्यावर भेलकांडत बाहेर आला. गफूर, हां तू ह पोरग गफूर. आज मी आली म्हणून माही गुंजा या नागाच्या तडाख्यातनं वाचली. ओ रहमत बी, ओ तुकाराम भाऊ. सावित्रीने ओरडून सगळी वस्ती गोळा केली. अरे क्या हुआ, क्यों चिल्ला रेली? रहमत बी बोहारीन होती. जुन्या कपड्यांवर स्टीलची भांडी विकत ती गल्ली मोहल्ल्यातनं फिरायची. नुकतीच घरी आली होती ती. भांड्याचं टोपलं बाजूला ठेवून ती जरा आडवी झाली. तोच सावित्रीच्या ओरडण्यानं उठून ती बाहेर आली. चिल्लावू नका तर काय करू? असा आता जन्माचा महादुश्मन महजीनं हराम करून राहिला ना. अरे क्या किया क्या इसने? गुंजाव हा नजर ठेवू नये. आज याने तिच्यावर हात टाकायची कोशिश केली. मी टायमावाला नसतो तर. गफूर, तू हा खाना खराब होईना. ती चिडून त्याला शाप द्यायला लागली. आरडाओरडा ऐकून गफूरची बायको सुद्धा बाहेर आली. दे गफूर, तू यहाँ से जावी. सलमाननी त्याला तिथून जायला लावलं. गुंजा मायला चिकटून उभी होती. का करू? हा राक्षस काहून माझ्या जाणं माया मागं पडला? अगं जिथं जाशीन तिथं अशी हायवान नसतीन का? तू नग फिकर करू, आम्ही हावं न समदे. सगुणानं तिला समजावलं. सलमानला सावित्रीशी काय बोलावं ते कळेना. तोही कधी काळी जवान होता. आजूबाजूला जान जवान पोरी होत्या, पण त्याची नजर साफ होती. गफूरचं लग्न होऊन 10 वर्ष झाली होती. त्याला 2 पोरंही होती. सकीनाला, त्याच्या बीबीलाही त्याचं हे वागणं पटत नव्हतं. तिने त्याला खूपदा समजावून बघितलं तर तोच उलटा तिच्या अंगावर हात उगारत असे. मग तिने त्याला समजावण्याचा नाद सोडून दिला. ही टर्रेबाजी त्याला एखाद दिवशी गोत्यात आणणार याची तिला खात्री होती. कोणाची हाय लागली तर माणसाला सुखानं जगू देत नाही, ती पार बर्बाद करते असं तिला वाटत होतं. आपल्या पोराबाळांना त्याच्या वागण्याची झळ पोहोचू नये हेही तिला वाटत होतं. त्या दिवशी मी वेळेवर आली म्हणून बरं झालं. नाही तर गुंजाचं काय झालं असतं? झालं तेवढं खूप झालं. आता गुंजाला आपल्याबरोबर कामाला घेऊन जायचं. गफूरची नियत गुंजाच्या बाबतीत चांगली नाही. सावित्रीने ठरवून टाकलं. सावित्रीनं सकाळी उठल्यावर भराभरा आपली कामं आवरली. गुंजानं चुलीवर भाकरी भाजल्या, तव्यावर घट्ट पिठलं केलं. चल झटपट तयार व्हाय. कोणाड्यातल्या देवाची पूजा करून झाली तसं सावित्री गुंजाला म्हणाली. पण माय अजून लय टाईम आहे शाळेत जावाले. घोड्यात गेली तुझी शाळा, मायाबरोबर कामाला चल. काहून?
आजपासनं शाळा बंद. म्या जाणार आहो. अगे काल झाला तो तमाशा लय झाला. आता म्या काय केलं त्योच घरात घुसला ना. ते बघून जे मला काही ऐकायचं नाही, चल म्हणलं का चालायचं. पण मला जायचं ना शाळेत. गुंजाचं रडणं सुरू झालं. सावित्रीने तिच्या रडण्याकडे लक्षच दिलं नाही. जबरीने ती गुंजाला आपल्याबरोबर कामावर घेऊन गेली. गुंजाला तिचा खूप राग आला. ती आईबरोबर कामाला गेली, पण तिला कामात काडीची सुद्धा मदत केली नाही. गाल फुगवून एका जागी बसून राहिली. सावित्रीनेही तिच्या रागाकडे लक्षच दिलं नाही. तिला गुंजाच्या मदतीची अपेक्षाच नव्हती. ती आपल्या डोळ्यांसमोर आहे म्हणजे सुखरूप आहे. तिच्या गुंजाला काही धोका होणार नाही ना, ही धाकधूक आता तिच्या मनात राहिली नव्हती. कामं संपवून ती यादव ठेकेदाराकडे आली. का ग गुंजा, आज शाळेत नाही गेली? गुंजाला सावित्रीबरोबर आलेली बघून भाभीनं विचारलं. मी आज तिले शाळेत नाही धाडणार आता. सावित्रीनं गुंजा काही बोलायच्या आत सांगून टाकलं. शाळेत धाडणार नाही? लेकिन क्यों? भाभीला विचारल्याशिवाय राहवलं नाही. भाभी, आमच्यासारख्या गरिबाच्या पोराईले शिकून का करायचं? असं म्हणून होते का? पोरींना शिकवणं आवश्यक आहे. पण भाभी, काय झालं तरी मी गुंजाला शाळेत धाडणार नाही. तुम्ही म्हणे म्हणून तिले क्या शाळेत धाडलं. आता मी तिले माझ्यासोबत कामाला आणणार. सावित्रीने निर्वाणीचं सांगून टाकलं. भाभी इच्छा असूनही पुढे काही बोलू शकली नाही. आभा तेवढ्यात तिथे आली. काय झालं सावित्री, तू तर कधी चिडत नाही. नाही वो माय, म्या कायले खिरजू येऊ. अगं आभा, ती गुंजाला शाळेत नाही पाठवायचं म्हणतीये. गुंजा, तुला शिकायची इच्छा आहे का लोकांची कामं करत आईच्या मागे फिरणार आहेस? मला तर शाळेत जायला आवडतं. मायच नाही म्हणते ना. तुला आवडते ना, मग तू जा शाळेत. हे बघा आभा बेबी, तुम्ही कितीही तिला फुलसवलं तरी मी तिला शाळेत धाडणार नाही म्हणजे नाही. कारण तर सांगशील का नाही? तुम्हाला सांगून काय होणार आहे? सावित्री जरा रागानंच बोलली. त्यामुळे आता तिच्याशी बोलण्यात काही अर्थ नाही हे भाभीच्याही लक्षात आलं. गुंजा रोज आईबरोबर कामाला जायची, तिला मदत करायची. आभा घरी असली, तिच्या मैत्रिणी आलेल्या असल्या तर आईच्या कामातनं वेळ मिळाला तर काही वेळ खेळायची. मधूनच शाळेच्या आठवणी उचल खात. मग आईच्या मागे तिची कटकट सुरू होई. तूच मला शाळा सोडायला लावली. लोकांचं ढोबर घासणं, बोळेबाळे धुणं मला आवडत नाही. मला शाळेत जायचं आहे. तिची भुणभुण जास्तच वाढली तर सावित्री कसून एक रपाटा तिच्या पाठीत घालत असे. कायची धनधन लावली का? तुला एक डाव सांगितलं तर समजून नाही राहिलं? असं म्हणत तिच्या अंगावर जोरात ओरडतही असे. सावित्री, गुंजा बिलकुल तुम्हारे जैसी दिखने लगी. हा? मागच्या खोलीची साफसफाई करणाऱ्या गुंजाकडे बघत आम्मा म्हणाल्या. तिला मदत करणारी सावित्री नुसती हसली, काही बोलली नाही. अम्मानी भाभीनी काही जास्तीचं काम सांगितलं तर दोघी मायलेकी न कुरकुरता करून देत असत. सावंत आजीसुद्धा तिला अधूनमधून जास्तीची कामं सांगत. त्या जास्तीच्या कामाचे पैसेसुद्धा देत. या दोन घरांचा तिला खूप आधार वाटत होता. गुंजा एवढीशी असल्यापासून सावित्रीच्या मागे कामावर यायची. आईची कामाची घरं, त्या घरात राहणारी माणसं तिला परकी वाटतच नव्हती. आणि त्या घरांनी सुद्धा त्या दोघींना आपलं मानलं. आडल्या पडल्याला हीच माणसं सावित्रीला मदत करत असत. फुला गहनाच्या लग्नाच्या वेळी याच लोकांनी सावित्रीला पैशाची मदत केली. तिला तिच्या लेकींना घसघशीत आहेर केले होते. आता वयात आलेली गुंजा अगदी सावित्रीसारखी दिसत होती. ती दिसली की गफूर चेकळल्यासारखाच करायचा. त्याचं तिला छेडणं, टोमणे मारणं आता जरा जास्त वाढलं होतं. तो आता स्वतःला वस्तीचा दादा समजायला लागला होता. गुंजा गफूरला भीक घालत नव्हती. तो लाडघोटेपणा करायला लागला तर चार चौघात त्याचा पाणउतारा करायला लागली. तरीही गफूर तिचा पिच्छा सोडायला तयार नव्हता. सावित्रीचा जीव त्याच्या धाकानं त्रासला होता. एकदा तिला वाटलं की भैयाला गफूरबद्दल सांगावं. भैया स्मशानाचा ठेकेदार आहे. त्याच्या हाताखाली नोकर माणसं आहेत. त्यांची मदत घेऊन भैया गफूरसारख्या गुंडाच्या कचाट्यातनं आपली सुटका करू शकतील अशी आशा सावित्रीला वाटली. म्हणून तिने भाभीला तसं सांगितलं. भाभीने भैयाला सांगितलं का नाही ते कळलं नाही. सावित्रीने 2-4दा विचारलं तर तिने तो विषयच टाळला.
भाभी भैयाजवळ काही बोलली नसणार याची तिला खात्री होती. तिलाही तिच्या नवऱ्याचा जीव प्यारा आहे. ती कशाला त्याला गफूरसारख्या गुंडाच्या भानगडीत पडू देईल. आपली लढाई आहे, ती आपल्यालाच लढायची आहे. सावित्री गुंजा बाकीचं काम उरकून ठेकेदाराच्या बंगल्यावर आला. हे शेवटचं घर. इथलं काम झालं की मायलेकी घरी जायला मोकळ्या. सावित्री भांडी घासायला लागली. गुंजानं केरसुणी हातात घेतली. ती घर झाडायला लागली. भैया जेवण करून बाहेर अंगणात आला. त्याचं लक्ष सावित्रीकडे गेलं. तो परत स्वयंपाकघरात आला. रूपा भाभी मागची आवराआवर करत होती. सावित्रीला विचारलं का? थांबा हां, आत्ताच विचारते. सावित्रीचं काम झाल्यावर भाभीने तिला घरात बोलवलं. सावित्री, तुला तर माहिती आहे की गावातल्या स्मशानाचा ठेका आमच्याकडे आहे. त्या स्मशानात चौकीदार पाहिजे. तुमच्या वस्तीत कोणी चौकीदाराचं काम करेल का गं? तिथे राहावं लागेल. तिथे राहण्याची सोय आहे आणि महिन्याला पगारसुद्धा देऊ. पाहतो विचारून. सावित्रीनं म्हटलं खरं, पण असं काम करायला वस्तीतलं कोणी तयार होणार नाही याची तिला खात्री होती. सावित्रीने वस्तीतल्या 2-4 जणांना विचारलं, पण स्मशानात काम करायला आणि तिथे राहायला कुणीही तयार नव्हतं. भरीपुरी वस्ती सोडून कोण मसणवटीत जाऊन राहणार? याच कारणानं ठेकेदाराकडे 2-4 महिन्यांच्या वर चौकीदार टिकतच नव्हता. सावित्रीनं वस्तीत जरा अनमन्या मानानं विचारलं, कारण हे काम करायला कोणी पुढे येणार नाही असं तिलाही वाटलं होतंच. वस्तीतले जान जवान पोट्टे रात दिवस जुव्वा खेळत बसतेत, फालतू भंकसगिरी करतेत, कामधंदा करत नाहीत. मायबापाच्या जीवावर याहीची शान शौक. अंग मोडून काम करायचं जीवावर येते. मायबाप हाडाची काढं रक्ताचं पाणी करून याहिले पोचतेत आणि हे तरणे पोट्टे चक्कल्लस करण्यात टाईम घालवतेत. सावित्रीच्या मनात येऊन गेलं. सावित्रीला एक नवीन काम मिळालं. पांडेंची मोलकरीण काम सोडून गेली, ते काम सावित्रीला मिळालं. गुंजाला घेऊन पहिल्या दिवशी ती पांडेंच्या घरी आली. कामाचं पगाराचं बोलणं झालं. त्या दिवशी पांडेची मुलगी केतकी शाळेत गेली होती. दुसऱ्या दिवशी सावित्रीनं पहिलं घर पांडेंचंच घेतलं. गुंजा आणि ती पांडेंच्या वाड्यात आल्या. मागच्या अंगणात सावित्री आली. तिच्या मागे गुंजा होती. तेवढ्यात वाड्याच्या दारातनं केतकी सायकलनं आत आली. अनोळखी मुलीला वाड्याच्या मागच्या भागाकडे जाताना बघितलं आणि केतकीनं सायकलची घंटी जोरजोरात वाजवली. त्या आवाजाने गुंजानी मागे वळून बघितलं. सावळीशी, उंच, मोठ्या डोळ्यांची ती मुलगी आपल्याकडे अशी संशयानं का बघतीये गुंजाला कळेना. ती मुलगी गुंजाजवळ आली. ए, कोण ग तू? आणि आमच्या वाड्यात काय करतेयस? सायकलच्या घंटीचा आवाज ऐकून बाहेर आलेल्या माईंनी तिचं बोलणं ऐकलं. त्या पुढे झाल्या. अगं केतकी, ती आपल्या नवीन कामवालीची म्हणजे सावित्रीची मुलगी आहे. त्यांनी केतकीला सांगितलं. हो, दिसतीये मात्र हेमा मालिनीसारखी. काय गं, नाव काय तुझं? गुंजा. गुंजा? केतकी जोरजोरात हसायला लागली. काय म्हणालीस नाव? गुंजाला तिचा रागच आला. तिने रागानं केतकीकडे बघितलं. अगं बाई, तू रागवलीस की जास्त छान दिसतीयस. गुंजा हे काय नाव असतं का? प्राची, नेहा, साधना कशी छान छान नावं असतात. केतकी, उगा तिला छळू नको. जाग बाई, तू आपल्या कामाला लाग. ही केतकी आणि हिच्या पाठची रेवती, ती येईल हो शाळेत ना आता. आजी बोलताना खूप छान हसल्या. नाजूक, गोऱ्या, प्रेमळ चेहऱ्याच्या आजी तिला मनापासून आवडल्या. त्यांच्या कपाळावरचं ठसठशीत लाल कुंकू त्यांना शोभून दिसत होतं. तिचा बाप जिवंत असताना तिची मायसुद्धा असंच ठसठशीत लाल जर्द कुंकू लावायची. त्या कुंकवाच्या खालचा हिरव्या गोंधणाचा ठिपका कशी फोटोतल्या लक्ष्मीसारखी दिसायची माय. आता कपाळावरचं कुंकू गेलं आणि तो गोंधणाचा हिरवा ठिपका उघडा पडला. मायच्या दोन्ही हातांवर फुलापानाच्या गोंधणात तिच्या बापाचं नाव गोंदवलं होतं. वस्तीतल्या सगळ्याच बायकांनी आपल्या हातावर आपल्या नवऱ्याची नावं गोंदवून घेतली होती. गुंजा लहान असताना मायनं वस्तीत आलेल्या गोंधणारीकडून गोंदवून घेतलं होतं. कपाळात घुसणाऱ्या सुयांच्या टसटसण्यानं ती काहीशी व्याकुळ होऊन रडली होती. पुढे कितीतरी दिवस तिचा चेहरा सुजून कसा तरी दिसत होता. माय,
एवढा तरास होते तर कायले गोंधून घेतलं तू? तिने त्यावेळी विचारलंही होतं. अगं मेल्याव हे कातडीवरचं नवऱ्याचं नावच तर संग जाते. मायनं दिलेलं उत्तर तिला अजून आठवत होतं. त्याच्या मागचा अर्थ मात्र आत्ता कळत गेला. पांडे आजीच्या कुंकवाखालीही गोंधणाचा हिरवा ठिपका होता. गुंजाला भांडी विसळताना हे सगळं आठवत राहिलं, अगदी आज आत्ता घडत असल्यासारखं. पांडेच्या घरी केतकी, रेवतीचे आईबाबा, आजी आजोबा आणि या दोघी, एवढीच माणसं. 6 माणसांना राहायला एवढा मोठा वाडा कायला लागतो? ठेकेदाराचा सुद्धा भला मोठा बंगला होता. माणसं पाहिली तर मोजून 5. नोकरदारांचाच भरणा जास्त होता. एवढ्या मोठ्या बंगल्याची झाडलोट करायला 2 माणसं. समोरच्या बगीच्यात झाडांना पाणी घालायला माळी होता, स्वयंपाकाला पंडित होता. ती एवढाली मोठी घरं बघताना, तिथं काम करताना तिला आपली नागपुडी एवढी बारीक झोपडी आणि गलिच्छ वस्तीच मनात यायची. माय म्हणते, माही गुंजा राजाच्या लेकीवाणी दिसते. राजाच्या लेकीवाणी दिसणारी मी झोपडीत राहून लोकांच्या घरी कामाला जाते आणि या काटकोळ्या सावळ्या रंगारूपाच्या केतकीच्या नशिबात राजाच्या लेकीसारखी सगळी सुख देवाने लिहून ठेवली आहेत. ठेकेदाराची आभा कुठे साजरी आहे? जरा रंगानं गोरी आहे पण बारकुडीच आहे. तिचे डोळे मात्र कसे आभाळासारखे निळे निळे आहेत. माय म्हणायची, जो तो आपल्या तकदिरानं घेतो. आपल्या तकदिरात हेच लिहिलं असेल. गुंजाच्या मनात अलीकडे असे विचार फार यायला लागले होते. पांडेकडे संक्रांतीचं हळदी कुंकू होतं. किती बायका आल्या होत्या. पांडे वहिनी, आजी नव्या कोऱ्या लुगड्यात कशा छान दिसत होत्या. केतकी, रेवती लाल रंगातल्या रेशीम परकर पोलक्यात घरभर मिरवत होत्या. वेण्यांच्या टोकाशी लाल रिबिनींचे गुच्छ बांधले होते. दोघींच्या हातात सोन्याच्या 2-2 बांगड्या होत्या. कानात सोन्याच्या लाल खड्यांची डुलती भोकरं घातली होती. कशा चित्रातल्या बाहुल्यांसारख्या नटल्या होत्या दोघी जणी. गुलाब पाण्याचा, अत्तराचा सुगंध तिला मनापासून आवडला. त्यात मिसळलेला कोऱ्या कापड्यांचा हवा हवासा वाटणारा वास तिने श्वासात भरून घेतला. तो कायम तिच्या आठवणीत राहणार होता. रेवती केतकीचे रेशमी कपडे बघताना तिला तिचीच लाज वाटली होती. विटलेली, भाभीनी दिलेली त्यांची जांभळ्या रंगाची जुनीच साडी ती चापून चुपून नेसली होती. अम्मानं दिलेल्या कपड्याचं शिवलेलं पांढऱ्या रंगाचं पोलकं घातलं होतं. भुरक्या लांबसडक केसांची वेणी, हातातल्या काचेच्या बांगड्या विटलेल्या होत्या. केतकीनं तिचं जुनं खड्याचं कानातलं गुंजाला दिलं होतं. तेच गुंजाच्या कानात होतं. त्यातला एकाचा खडा पाडला म्हणून केतकीने तिला ते दिलं होतं. रेवती, केतकी, आभा, गुंजा 1-2 वर्षाच्या फरकानं बरोबरीच्याच होत्या. गुंजा त्यांच्यात राहून त्यांच्यासारखी नीटनेटकी राहण्याचा प्रयत्न करायची, त्यांच्यासारखी शुद्ध बोलायला बघायची. सावित्रीला लेकीचं कौतुक वाटायचं. त्या पोरींसमोर गुंजा कशी रसरशीत दिसायची. त्या नाजूक साजूक बाहुल्यांमध्ये गुंजा उठून दिसायची. मोलकर्णीची पोरगी आहे असं बघणाऱ्याला अजिबात वाटत नव्हतं. मागच्या वर्षी जोशीबाईंनी तिला नवरात्रात चिटाचे 2 परकर पोलके शिवून दिले. ती नवीन परकर पोलकं घालून कामावर आली तेव्हा जोशीबाईचा नवरा कसा डोळे फाड फाडून बघत होता. आणि त्याचा तो कॉलेजात जाणारा फॅशनेबल पोरगा 10 वेळा केसातनं कांगवा फिरवायचा. त्या दिवशी केसात कांगवा फिरवायचा विसरला आणि तिच्याकडेच बघत राहिला. त्या परांजपेचा पोरगा ती त्यांच्याकडे कामाला गेली तेव्हा तिला बघून कसा नादावला होता. गुंजाच्या नाही पण सावित्रीच्या हे सगळं लक्षात आलं होतं. पोरीला पुढ्यात घालून ती आपलं काम करत राहिली. पाहणाऱ्यांच्या नजरांना कशी आणि किती आवरणार होती ती. उंची पुरी उफाड्याची गुंजा बघणाऱ्याच्या नजरेत मावत नव्हती. देवानं आपल्या फाटक्या पदरात माणिक बांधलंय, आता हे माणिक जीवापाड सांभाळायचं आहे. रूपा भाभीशी बोलताना हे सगळं ती सहज बोलून गेली होती. रूपा भाभी तिचं बोलणं मन लावून ऐकत होती. अम्माची खोली मागच्या अंगणात लागूनच असल्यामुळे दुपारी आपल्या खोलीत आराम करत असलेल्या अम्माजीनं सावित्रीचा शब्द ऐकला होता. गुंजा आभाबरोबर समोरच्या अंगणात सायकल शिकत होती. हे सायकल शिकण्याचं खूळ आभाने तिच्या डोक्यात भरवलं होतं. गुंजा रोज आभाला सायकलनं शाळेत जाता येताना बघायची. आभाच्या सायकलचा आवाज ऐकला की हातातलं काम सोडून धावायची.
सावित्री कितीही ओरडली तरी ऐकायची नाही. तिचं हे सायकल वेड आभाच्या लक्षात आलं. तिनेच पहिल्यांदा गुंजाला सायकल शिकायची का असं विचारलं आणि गुंजा काय सायकल शिकायची म्हटल्यावर हुरळून गेली. परकराचा काच्या मारून ते सायकलवर बॅलन्स करायला शिकली. हळूहळू तिला सायकल यायला लागली. सावित्रीला वाटलं की पोरगी काम सांभाळून शिकते तर शिकू दे, जमेल तेव्हा तिला सायकल घेऊन देऊ. आता गुंजा सायकल चालवायला लागली होती. यादव ठेकेदार दुपारी घरी जेवायला यायचे. जेवण झालं की लगेच आपल्या कामाला निघून जायचे. गावाकडे शेतीकडे लक्ष द्यायला लागायचं ना. स्मशानाचा ठेका त्यांच्या वडिलांपासून चालत आला होता. स्मशानाकडेही त्यांची रोज एक तरी चक्कर असायचीच. त्यांच्या घरात अम्माची हुकमत चालायची. अम्माचा शब्द प्रमाण मांडला जायचा. भलेही भाभीनं सावित्रीला स्मशानात चौकीदार शोधायला सांगितला तरी त्याच्या बाबतीत अंतिम निर्णय अम्माचाच असणार ही काळ्या दगडावरची रेघ होती. त्या दिवशी भाभी सावित्रीचं बोलणं ऐकत होती, पण काय करायचं ते अम्मांनी सावित्रीचं बोलणं ऐकताना आपल्या मनाशी ठरवून टाकलं होतं. दुसऱ्या दिवशी सावित्री कामावर आल्या आल्या त्यांनी तिला आपल्या खोलीत बोलवलं. रूपा भाभीला तिच्या 2 जुन्या साड्या आणि परकर गुंजाला द्यायला लावले. जवळचे पोलक्याचे 2 कपडे सावित्रीला दिले आणि त्याचे गुंजासाठी 2 पोलके शिवायला सांगितले. सावित्रींनी तर अम्माजींचे पायच धरले. अम्मा तुम्हाला माई फिकर समझली. अरे मैं भी बेटी की माँ हूँ और गुंजा बड़ी हो गई है. अम्मा जोशीबाईनं दिलं लेहंगा, मैं त्याहीला नाही कसं म्हणू. ठीक है, अभी तक ये लहंगा ही पहनती है इसलिए दिया होगा. गुंजा अब साड़ी ही पहनना, तुमको साड़ी अच्छी दिखेगी. हाँ. दुसऱ्या दिवशी गुंजा साडी नेसून कामावर आली. केतकी रेवती तिला बघून हसायला लागल्या. चांगले स्कर्ट घालायचे, हा काय अवतार केलास. केतकी हसू आवरत म्हणाली. पण साडीत दिसतेच मस्त. हां. रेवतीनं शेरा मारला. आभाला गुंजा साडीत बघून वेगळाच प्रश्न पडला. अगं तू साडी नेसून सायकल कशी चालवणार, तिने केंचाळून विचारलं. आयटीत साडी नेसून आलेली गुंजा या तिघींच्या बोलण्यानं हिरमुसली. दारात उभ्या असलेल्या भाभीनं आभाचं बोलणं ऐकलं. त्या पुढे झाल्या होत्या. लेडीज सायकल आहे तुझी, या सायकलला मधला दांडा नाही. गुंजा साडी नेसून चालवू शकेल सायकल, का उगाच तिला घाबरवतेस. गुंजा सायकल चालव. भाभीनं आभाला जरा दपटलं. अम्मानं दिलेल्या भाभीच्या त्या 2 साड्यांपैकी एक साडी ती हळदी कुंकवाच्या दिवशी नेसली होती. ठेकेदाराकडे जसं अम्माचं लक्ष असायचं तसंच पांडे आजींचं सगळीकडे बारीक लक्ष असायचं. शांतावहिनींची कामच संपायची नाहीत. केतकी रेवतीच्या वडिलांना सगळ्या आप्पा म्हणत. त्यांची जवळच्या खेड्यात शेती होती, ती खंडानं दिली होती. आप्पा 1-2 दिवसाआड शेताकडे चक्कर मारत. शेतातलं धान्य धुन्य घरात यायचं. पायली 2 पायली ज्वारी कधीतरी सावित्रीच्या पदरात घातली जायची. केतकी रेवतीचे आजोबा आबा गावातल्या देवीच्या देवळात पुजारी होते. गावोगाव असणारे देवीचे उपासक भक्त कारणाकारणानं आबा पांडेंच्या घरी यायचे. कुणाचा अभिषेक, कुणाला सवाष्णीची ओटी भरायची असायची. नवदाम्पत्य लग्नानंतर पहिल्यांदा कुलदेवतेच्या दर्शनाला आलेलं असायचं. वेगवेगळ्या कारणानं पांडेंकडे सतत माणसांचा राबता असायचा. त्यामुळे त्या दिवशी गुंजा कामावर आली तेव्हा समोर ओसरीत बसलेल्या त्या तरुणाला बघून तिला नवल वाटलं नव्हतं. आजकाल ठेकेदाराच्याकडे पांडेकडे कामाला सावित्री गुंजाला एकटीला पाठवायची. कामावर येताना दोघी बरोबर यायच्या, बरोबर जायच्या. दोघी कधी एकेकटीनं तर कधी दोघी मिळून काम उरकून टाकायच्या. गुंजा पांडेच्या वाड्यात आल्या आल्या मागच्या अंगणाकडे निघाली. तिला बघून ओसरीत बसलेल्या बळवंताचे डोळे चमकले. गुंजानं भांड्याचा ढीग समोर ओढला. भांड्यांचा आवाज ऐकून शांतावहिनी मागच्या दारापाशी आल्या. त्यांनी गुंजाला आवाज दिला आणि काय हो वहिनी असं म्हणत गुंजा घरात गेली. तिच्या मागे लपत छपत आलेल्या बळवंतानं तिचा आवाज ऐकला. गुंजा शांतावहिनींच्या समोर जाऊन उभी राहिली. गुंजा एवढा दुधाचा पेला माडीवर केतकीला नेऊन दे. सकाळपासून तिने काही खाल्लं नाही गं. रेवती शाळेत गेली आहे. नाशिकहून अभिषेकासाठी मंडळी आली आहेत. त्यांच्या गडबडीतनं केतकीकडे लक्ष देणं जमलंच नाही बघ.
वहिनीने तिला माडीवर जायला सांगितलं ते बळवंतानं ऐकलं. तो तसाच मागे फिरला. गुंजा दुधाचा पेला घेऊन माझघरात आली. वरच्या माडीवर जाणारा जिना मधल्या घरातून जात होता. माझघरात पांडे आजीच्या वयाच्या 2 बायका जरीची लुगडी नेसून देवळात जाण्यासाठी तयार झाल्या होत्या. त्यांनी जिना चढणाऱ्या गुंजाकडे कुतूहलानं बघितलं. जिन्यात दिवसासुद्धा अंधार होता. गुंजाला बरेचदा वरच्या माडीत कधी साफसफाई करायला, कधी काही ठेवायला, कधी काही आणायला आजींच्या किंवा शांता वहिनींच्या सांगण्यावरनं जावं लागायचं. त्यामुळे ती त्या जिन्याला आणि त्यातल्या अंधाराला चांगली सारावली होती. गुंजा माडीवर आली. केतकी माडीत अभ्यास करत बसली होती. गुंजानं हातातला दुधाचा पेला तिच्या पुढ्यात ठेवला. ते सगळे गेले का देवळात? पेला उचलत केतकीनं विचारलं. नाही, निघालेत. खूप भूक लागली आहे का? किंवा हे पूजेचे सोपस्कार पार पाडतात आणि जेवायला मिळतं असं झालंय बघ. अगं, वहिनी स्वयंपाक करतायत. तू एवढं दूध घे म्हणजे बरं वाटेल. गुंजा, मला सांग, तू कामावर येतेस तेव्हा जेवून येतेस का गं? हो, उपाशी पोटी दिवसभर कामं कशी करणार? मग गुंजा, तुला या कामाचा कधी कंटाळा येत नाही का गं? म्हणजे शाळेत नाही का जावं असं वाटत? सुरुवातीला यायची शाळेची खूप आठवण. काम करणं जीवावर यायचं, पण आता या सगळ्याची सवय झाली. बरं, मी जाते, अजून एका घरचं काम व्हायचं आहे माझं. गुंजा जिन्याकडे निघाली. अर्धा जिना उतरत नाही तो जिन्यातल्या अंधारात लपून बसलेल्या बळवंतानं तिला मिठीच मारली. ती घाबरून ओरडणार तर त्यांनी तिचं तोंड गच्च आवळलं. तिचा जीव गुदमरायला लागला. सगळ्यांबरोबर देवळात निघालेला बळवंता रुमाल विसरल्याचं निमित्त करून परत आला होता. ती दिसल्यापासून तो तिच्या मागावरच होता. तिचा आवाज माडीवरून येताना ऐकला आणि तो जिन्यात तिची वाट बघत लपून राहिला. गुंजानं आपलं ढोपर जोरात त्याच्या पोटात खुपसलं. तो कळवळला. त्याची पकड सैल झाली. तसा त्याला हिसका देऊन बाजूला लोटून भराभरा जिना उतरून ती थेट मागच्या अंगणातल्या जांभळीच्या झाडाखाली येऊन थांबली. तिच्या छातीत धडधडायला लागलं होतं. कानशिलं तापली होती. संतापानं चेहरा लाल बुंद झाला होता. गफूरनं एकदा असं केलं होतं. त्या आठवणीने तिचं डोकं तापलं. मागच्या व्हरांड्याला लागून असलेल्या न्हाणीघरातून आंघोळ करून बाहेर येणाऱ्या आजींचं लक्ष तिच्याकडे गेलं. तिचा संतापलेला चेहरा बघून काहीतरी बिनसलंय हे त्यांच्या लक्षात आलं, पण त्यांनी स्वतःहून काही विचारलं नाही. देवघरात व्यंकटेश स्तोत्र म्हणून झाल्यावर त्या सुनेला मदत करायला स्वयंपाकघराकडे वळाल्या. गुंजा अजूनही त्या झाडाखाली उभीच होती. त्यांनी दारातून तिला आवाज दिला. तिने मान वळवून त्यांच्याकडे बघितलं. गुंजा, इकडे ये. त्यांच्या बोलण्यानं ती त्यांच्या पुढ्यात येऊन उभी राहिली. तिच्या डोळ्यात अंगार पेटलेलाच होता. काय झालं? नाही, काय नाही. हे बघ, मला तुझ्या चेहऱ्यावर संताप दिसतोय. कोणी काही बोललं का? नाही हो, ते. गुंजाला वाटलं सांगून टाकावा त्यांच्या पाहुण्याचा नालायकपणा, पण नकोच. आजीने घरात सांगितलं तर बखेडा उभा राहील. तो काय 2 दिवसाचा पाहुणा, उद्या निघून जाईल, पण बाजार माझा होईल. अगं बोल गुंजा. नाही हो, काय नाही. आजीलाही पुष्कळ कामं होती. तिला खोदून खोदून विचारत बसायला त्यांच्याकडे वेळ नव्हता. केतकी बोलायला फटकळय, बोलली असेल काहीतरी असं त्यांना वाटलं आणि तिचा नाद सोडून त्या आतमध्ये निघून गेल्या. गुंजा जोशांच्या घराकडे निघाली. सावित्री तिथे येणार होती. हे शेवटचं घर. इथलं काम झालं की दोघी घरी जाणार होत्या. काम करताना गुंजाच्या चेहऱ्यावरनं ते रागात आहे हे सावित्रीच्या लक्षात आलं. चांगलं आपलं आपण असं म्हणत सावित्रीने तिला काही विचारलं नाही. माणसाची जात आणि कुत्रे सारखेच असते. पोरगी पाहिली की ह्यांच्या तोंडाला पाणी सुटते. हरामीला चांगलं लाथाडावं वाटतं. घरी जाताना गुंजा रागानं बडबडत होती. काहून, काय झालं? तो गावठी कुत्रा गफूर तुझ्या कामावर आलता तो? अगं बाय, आता काय केलं बाप्पा गफूरनं? कामावरनं वस्तीत निघाल्या दोघी जणी समोरच्या वळणावरनं त्या दोघींना येऊन मिळाल्या. म्या काय विचारतोय, तो गफूर तुझ्या कामावर आलता का? सावित्रीचा आवाज चढला. काय म्हणतो बाप्पा? तो गफूर गुंजापायी पागल झाला, हिच्या कामावर गेलता आज? एकीने विचारलंच. नाही गफूर नाही. मग? गुंजानं कामावर घडलेला सगळा किस्सा सांगून टाकला. साजरं पायातल्या वाहनीनं त्याला धुनकायचं असतं ना.
साहित रे, तू ही गुंजा साऱ्याच्या नजरीत भरती. असलं रूप असेल तर कोण भुलणार नाही सांग. असं कर साहित रे, हिचं टाक लगीन करून मग तुझ्या मागं काही घोर राहत नाही बघ. बोलत बोलत सगळ्याजणी वस्तीजवळ आल्या. मित्रांनो, हा 7वा भाग इथेच संपला. 8वा भाग उद्या. तोपर्यंत नमस्कार मित्र.